वडिलांचे अचानक आगमन झाल्याने बायकोला राग आला. म्हाताऱ्याला पैशाची गरज आहे असं दिसतंय, नाहीतर इथे कोण येणार होतं. आमच्या पोटाचा खड्डा भरत नाही तर तुमच्या घरच्यांचा पोटात भरणार कुठून. मी नजर हटवली आणि दुसरीकडे पाहू लागलो. नळावर हात तोंड धुवत बाप प्रवासाला थकवा दूर करत होता. यावेळी माझा हात थोडा घट्ट झाला. मोठ्या मुलाचा बूट फाटला आहे. शाळेत जाताना तो रोज कुरकुर करतो. पत्नीच्या उपचारासाठी संपूर्ण औषधे खरेदी करता आली नाहीत. बाबूजींनाही आता यायचं होतं. घरात भयान शांतता पसरली होती. जेवण झाल्यावर वडिलांनी मला त्यांच्या जवळ बसण्याचा इशारा केला. मला शंका आली की काहीतरी आर्थिक समस्या आली असावी. बाबा उठून खुर्चीवर बसले, पूर्णपणे बेफिकर. एक म्हणत त्याने माझे लक्ष त्यांच्याकडे वळविले. श्वास रोखून मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. रोमरोमा होऊन पुढचं वाक्य ऐकून मी सावध झालो. ते म्हणाले, शेतीच्या कामात क्षणभरही मोकळा वेळ मिळत नाही. सध्या कामाचा ताण आहे. रात्रीच्या ट्रेनने परत जाणार. 3 महिन्यापासून तुमचे कोणतेही पत्र आलेले नाही. जेव्हा तुम्ही चिंतेत असता तेव्हा हे करता. बापाने खिशातून 100ची नोटची बंडल काढली आणि माझ्या पुढे केली. ठेवा, तुम्हाला उपयोगी पडेल. भाताचे पीक चांगले आले. घरी काही अडचण नाही. तू खूप अशक्त दिसत आहेस. व्यवस्थित खा आणि प्या. तुझ्या सुनेची पण काळजी घे. मला काहीच बोलता येत नव्हते. शब्द माझ्या घशात अडकले होते. मी काही बोलायच्या आधीच वडिलांनी मला प्रेमाने रागवले. घ्या, तुम्ही मोठे झाले ना आता. नाहीतर मी आता हात पुढे केला. बाबांनी माझ्या तळहातावर नोटा ठेवल्या. वर्षापूर्वी माझे वडील मला शाळेत जाताना असे पैसे हातावर देत असत. पण तेव्हा माझे डोळे आजसारखे खाली जात नव्हते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पालक आपल्या मुलांवर ओझे असू शकतात. मुले त्यांच्यावर कधीच ओझे नसतात. धन्यवाद.